दरम्यान याच विमान अपघातामध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनखरेचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालाय। 1.5 वर्षांपूर्वीच ती एअर होस्टेस झाली होती। एअर इंडियामध्ये तिची नियुक्ती सुद्धा झाली होती। पाहूयात। 1.5 वर्षांपूर्वीच ती एअर इंडियामध्ये नुकतीच जॉईन झालेली होती। मात्र आता कालच झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये तिचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला। तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं। त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली। तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिलं। तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तिथे त्यांनी केलं तिच्या आई वडिलांनी। आम्ही मामांनी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्यावेळेस याच्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता, कारण तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती। तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं। सो बेसिकली ही त्यांची फर्स्ट फ्लाईट होती। सो आफ्टर दॅट ती ड्युटीवरती जे सीझन झालेली आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती। सो अहमदाबादहून झालेली। बेसिकली असे नॉर्मली ती शो कॉल असतात ते बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही तुम्ही केली नव्हती। सो आमच्यासाठी मध्ये शॉकिंग होती। एक्झॅक्टली जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं। काल दुपारी जसं सडनली मीडियामध्ये आलं, इव्हन तो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ते फाइंड आउट करत होतो वेदर ती क्रू मेंबर त्याच फ्लाईटमध्ये होती की नाही। सो आम्ही तेच हे करत होतो, पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती। पण लगेच त्याचे फ्रेंड्स वगैरे होते, बाकी अदर मेंबर्स होते। मग नंतर मग मीडियामध्ये पब्लिश केलं, क्रू मेंबरमध्ये तिचं नाव आलं।